ज्येष्ठ नेते शरद पवार मंगळवारी नागपुरात आले होते. त्यांनी दिवंगत दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी पोहोचून कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे इतर नेते देखील उपस्थित होते. भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान मंगळवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार आपल्या जुन्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरात पोहोचले. विमानतळावर उतरून ते थेट खामलातील मेघे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी दत्ताभाऊंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आपल्या अंदाजे 25 मिनिटांच्या भेटीत त्यांनी सागर आणि आमदार समीर मेघे यांच्यासह कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं. नागपुरातल्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा माझा उद्देश होता. दत्ता मेघेंनी मला नागपुरात अपार प्रेम, आत्मीयता, आदरातिथ्य दिलं. दत्ताभाऊंनी केलेलं कार्य सदैव जिवंत राहील आणि पुढील पिढ्याही त्यांना आदरानं स्मरण करतील, असं यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले. त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबाच्या मुला मुलीला मिळायला हवे आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक वर्ष शैक्षणिक दालन त्यांनी लोकांच्यासाठी खुलं केलं. असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून दत्ताभाऊंना आम्ही बघतो. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी यावर प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील. त्याची नोंद कायम इतिहासात.